इथं सध्या जिथं उभा आहे मी इथं मला कमरे इतकं पाणी असते, कमरे इतकं पाणी असते त्या जागेवर, पण आज काहीच पण नाही. इथं पाहू शकता मित्रांनो किती दाट जंगल आहे आमच्या भागात. पहा किती दाट आहे, पाहिलं मित्रांनो. पहा मित्रांनो एकदम कोरडी नदी, एक थेंब नाही थेंब. तर मित्रांनो आलो डायरेक्ट नदीत आलो नदीत, पण पाऊस नाही बरोबर, त्याच्यामुळे एक थेंब पण नाही याच्यात. पाहू शकता मित्रांनो किती दाट जंगल आहे आमच्या भागात. पहा किती दाट आहे, पाहिलं मित्रांनो. सगळीकडे दाट जंगल आहे मित्रांनो, माझ्या सर्व बाजूने जंगलच जंगल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळं जंगल दाखवणार मी आता, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि असा निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो आमच्या इकडचा, की तुम्ही खरोखर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आवडेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग व्हिडिओ सुरुवात करू. चला राम मित्रांनो, ते परिसर. तर आमच्या इकडचं जंगल आहे मित्रांनो. हे आज काय काम नव्हतं त्याच्यामुळे चालू जंगलात सगळी का व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. परिसर आमच्या इकडचा लय जबरदस्त मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा मित्रांनो, माझ्या सर्व बाजूनी फक्त झाडं आणि झाडच आहेत. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आमच्या भागात. खूप करमतं या दिवसात आणि खूप म्हणजे असं मन प्रसन्न होऊन जाते. पहा कसं वातावरण मित्रांनो सगळीकडे. पहा लय भारी निसर्ग आहे मित्रांनो आमच्या भागात. आज घरी होतो म्हणून चालू फिरायला वारू मित्रांनो. पहा मित्रांनो, पाहिजे तसा पाऊस नाही झाला आमच्या भागात. तर पहा सगळे जेवढे पण लहान मोठे नाले आहेत नाही सगळे सुकेलेत. पहा पाणीच नाही बाबा, की दाट जंगल. पाहिलं मित्रांनो, तरी पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आमच्या भागात. पाईपलाईन गेलेली आहे, शेजारी जे गाव आहे धरणाहून. आता समोर एक नदी आहे मित्रांनो. यावर्षी पाऊस चांगला झाला नाही त्याच्यामुळे पाणी नसेल बहुतेक, कारण मीच आता आज आलो आहे जंगलात. पाऊस पाणी नाही त्यात दिसते थोडं थोडं. हे बा नदी, हे पांढरे पांढरे दगड पाणी. अरे मित्रांनो पहा आता तरी हे पहा, थेंब नाही मित्रांनो, थेंब नाही. नाहीतर ह्या जुलैच्या महिन्यात जवळपास आता आज 17 तारीख आहे मित्रांनो, तर ह्या दिवसात एवढं पाऊस म्हणजे पाणी असते ना, गच भरलेला असं नाला माहिती आहे का, काठोकाठ भरलेला नाला व्हायतो हा. आणि यावर्षी पाऊस नाही पाणी पण इथं थोडंसं काहीतरी एक डव आहे बा, थोडंसं काहीतरी, नाही तर पाणीच नाही मित्रांनो यावर्षी. तर मित्रांनो आलो डायरेक्ट नदीत आलो नदीत, पण पाऊस नाही बरोबर, त्याच्यामुळे एक थेंब पण नाही याच्यात. फक्त इथं थोडंसं पाणी आहे दिसते ना, काहीतरी जास्तीत जास्त 1000 लिटर पाणी असेल तेवढा एक डव साचेल, नाही तर बाकी कुठंच पाणी नाही बा. सगळी नदी कोरडी, पाऊसच नाही. पाहिजे तसा पाऊस पडला नाही, परंतु आता येणार आहे पाऊस. पाऊस आल्यानंतर इतकं करमतं मित्रांनो, कारण की ही दार काठोकाठ भरलेला असते. इथं सध्या जिथं उभा आहे मी इथं मला कमरे इतकं पाणी असते, कमरे इतकं पाणी असते त्या जागेवर, पण आज काहीच पण नाही. इथं समोर जरा डबल दाखवतो मी तुम्हाला. सध्याच्या घडीची परिस्थिती अशी मित्रांनो, जंगलातले रोय असो, हरण असो, उपटे असो, फक्त प्यायला जंगलात प्यायला फक्त म्हणजे बा जुलै महिन्यातली हकीकत खरी. जुलै महिन्यात मित्रांनो, जुलै महिन्यातली सध्याची परिस्थिती पहा. आमच्या गावातले ढोरं असो किंवा जंगली जनावरं असो, रोई, हरण, बिबट्या काही असो, तर यांना प्यायला फक्त एवढ्या एरियामध्ये फक्त इथंच पाणी आहे. आणि हा जेवढा काही समजा साचलेलं पाणी, जेवढा डव आहे एवढ्या डवात पाणी, बाकी जंगलामध्ये त्यांना कुठेही सध्या प्यायला पाणी नाही. तुम्ही पाहू शकता सर्व नदी कोरडी मित्रांनो. वर चाललो आता मी डोंगरातून, बघा नदीतून वर चाललो. पहा मित्रांनो एकदम कोरडी नदी, एक थेंब नाही थेंब. जुलै महिना मित्रांनो, अर्धा महिना संपत आला, एक थेंब नाही नदीत आमच्या. हे बा सर्व कोरडी, नाहीतर दोन्ही काठ फुल भरून वाहती नदी जुलै महिन्यात 20 तारखेच्या आसपास. हे बा मित्रांनो, आजनाच्या झाडाचं खूप मोठं खोड आहे आणि त्या खोडात 2 मोठे मोठे छिद्र येतं, म्हणजेच खोपा. त्यात मिठ्ठू म्हणा का कुठला पण पक्षी त्यात राहतो आरामात, त्याचे एक खोपे येते, काही पण असू शकते याच्यात. हे बा वरून एक मोठं छिद्र आहे आणि खालून पण. थोडा दम लागला मित्रांनो, आजनाच झाड आहे तिथं थोडं थांबलो. आता ह्या 10-12 दिवसात पाऊस सांगितलेला आहे. चांगला पाऊस जर झाला तर जी नदी दाखवली कोरडी ती अतिशय म्हणजे तुफान भरून वाहते. तुम्ही परत एक व्हिडिओ बनवेल चांगला पाऊस झाल्यानंतर. सगळीकडे हिरवगार, याहीपेक्षा दाट जंगल तयार होते आणि सगळंच काय दाखवणार मी तुम्हाला. अतिशय निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आमच्या भागात. तर पाऊस झाल्यानंतर खूप दम लागल्यामुळे मित्रांनो मला काय बोलता येत नव्हतं, म्हणून मी थोडा वेळ बसलो होतो म्हणून बसून.
तर मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. पाऊस पडल्यानंतर मी परत एकदा येईल तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मोठा व्हिडिओ बनवून मित्रांनो, आणि सगळं जंगल दाखवणार आमच्या इकडचं. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.